बातम्या पाहूयात सविस्तर। मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते। यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थितांना अनेक मुद्द्यांवरून मार्गदर्शन केलं। तसंच लोकसभा निवडणुकांचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठीचं धोरण यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली। यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावर भाष्य केलं। आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर राज ठाकरे यांनी उत्तर द्यायचं टाळलं। जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल, जुलै मिडमध्ये, आणि त्याला भेटूच सगळ्यांना। मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे। मी इतकी वर्ष या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो, या जातीपातीतनं काही होणार नाहीये। हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे हे मतं देतील देखील, पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या, म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली, त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी, आणि हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण, कळलं का? हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं। मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारी जी लोक आहेत, महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे। निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनच आत्ताची आमची पक्षांतर्गत बैठक होती। त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत, त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेटतील आणि बोलतील पाहिजे।